केळकर, अरे तुझ्याकडे काम होतं ॲक्च्युली रिटायरमेंटसाठी मी विचार करतो काहीतरी इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याचा. कशात करू? अच्छा, रिटायरमेंटसाठी टाकायचे म्हणजे तुझ्याकडे चांगला टाइम आहे. काम कर, इंडेक्स फंडमध्ये टाकून दे. मी थोडा ना लॉंग टर्म प्लॅन करतोय घर घेण्यासाठी, पण साधारण 8 ते 10 वर्ष मी देऊ शकतो. कशामध्ये इन्व्हेस्ट करायला हवेत? एक काम कर, 50% स्मॉल कॅप किंवा मीडियम कॅप मध्ये टाक आणि 50% इंडेक्स फंड मध्ये टाकून दे. अच्छा, मला सांग, हे बरेचसे फायनान्शियल ॲडवायझर्स पण इंडेक्स फंड बद्दल बोलत असतात. काय असतात काय इंडेक्स फंड? अरे हा, इंडेक्स फंड बद्दल तर कधी सांगितलंच नाही. तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये इंडेक्स फंड म्हणजे काय आणि ते का हायली रेकमेंडेड आहे. मित्रांनो, पुढे जाण्यात एक विनंती आहे. तुमच्यापैकी 80% लोक जे ह्या चॅनलचे व्हिडिओ बघतायत ते चॅनल सबस्क्राईब नाही करत आहेत. तर आमची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. हे तुमच्यासाठी तर फ्री आहे, पण त्यामुळे आम्हाला चांगले कंटेंट घेऊन येण्याची एक उमेद मिळते. चला तर मग सुरू करूया आणि बघूया इंडेक्स फंड्स. तर मित्रांनो, इंडेक्स फंड बघण्याआधी आपण बघूया नक्की इंडेक्स म्हणजे काय. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या लिस्टेड आहेत. जर तुम्ही NSE मध्ये बघाल तर राऊंड अबाउट 2250-2260 कंपनीज लिस्टेड आहेत. आता एवढ्या सगळ्या कंपनीजना तुम्ही एकत्र ट्रॅक नाही करू शकणार आणि त्यामुळे एक इंडेक्स किंवा एक पॉइंट हवा जो मार्केटची डायरेक्शन ठरवेल आणि त्यालाच म्हणतात इंडेक्स. या इंडेक्सेस मध्ये काही कंपनीचे शेअर असतात जे की मार्केटची ओव्हरऑल स्थिती दर्शवतात आणि त्यांचं सिलेक्शन आहे ते ट्रेडिंग फ्रिक्वेन्सी किंवा शेअर साईज यावर डिपेंड असतं. काही पॉप्युलर इंडेक्स आहे जसं की निफ्टी 50 घेऊया. निफ्टी 50 मध्ये अशा 50 कंपनीज आहेत ज्या कंपनीज नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत आणि या 50 कंपनी मिळून एक इंडेक्स बनवतात जे की नॅशनल स्टॉक एक्सचेंजची दिशा दर्शवतात किंवा त्याची व्हॅल्यू दर्शवतात. जर तुम्हाला निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स वर एक डिटेल व्हिडिओ हवा आहे तर खाली कमेंट करा. आता आपण बघूया इंडेक्स फंड म्हणजे काय. मित्रांनो, आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत आलोय की जर तुम्हाला रिस्क कमी करायची असेल आणि रिटर्न जास्ती पाहिजे असतील तर तुमची इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय करा. डायव्हर्सिफिकेशन तुम्ही इक्विटीज मध्ये, म्युच्युअल फंड्स मध्ये, गोल्ड मध्ये, रिअल इस्टेट मध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये करू शकता. आणि बरेचसे इन्व्हेस्टर या एका गोष्टीमध्येही बरेचसे डायव्हर्सिफिकेशन करतात. जसं की त्यांनी जर इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर इक्विटीमध्ये ते काही पैसे स्मॉल कॅप मध्ये टाकतात, काही मिडियम कॅप मध्ये टाकतात, काही लार्ज कॅप मध्ये टाकतात, काही ब्लू चिप मध्ये टाकतात आणि अशा वेळेस आपल्याला इंडेक्स फंडचा फायदा होतो. आता इंडेक्स फंड म्हणजे असे फंड जे की जे इंडेक्सेस आहेत जसं की निफ्टी आणि सेन्सेक्स यांना इमिटेट करतात, म्हणजेच त्यांना कॉपी करतात. आता निफ्टीमध्ये जर 50 कंपनीज असतील तर त्यांचं ते प्रपोर्शन आहे ते सेम प्रपोर्शन तुम्हाला या फंड्स मध्ये मिळेल. आणि हा एक पॅसिव्ह टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, कारण का याचा जो फंड मॅनेजर आहे तो सरळ ज्या निफ्टी 50 मध्ये कंपनीज आहेत किंवा ज्या सेन्सेक्स मध्ये 30 कंपनीज आहेत त्यांना तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये मॅनेज करतो आणि तो त्याचं प्रपोर्शनही बदलत नाही. एक उदाहरण घेऊया की निफ्टी 50 मध्ये रिलायन्सचं वेटेज आहे 12.86%, तसंच आयटीचं वेटेज आहे 3.03%, ONGCचं वेटेज आहे 0.78%. तर समजा तुम्ही 100 रुपये या फंड मध्ये गुंतवलेत तर त्या 100 रुपयातले 12 रुपये 86 पैसे हे रिलायन्स मध्ये गुंतवले जातील, 0.78 पैसे हे ONGC मध्ये गुंतवले जातील आणि 3.03 रुपये हे ITC मध्ये गुंतवले जातील. म्हणजेच निफ्टी 50 मध्ये जेवढ्या 50 कंपनीज आहेत त्याचं ज्या प्रकारे वेटेज आहे त्या प्रकारे तुमचे पैसे डिवाइड होतील आणि त्यामुळे तुम्हाला एका फंडमुळे वेगवेगळ्या कंपनीमध्ये डायव्हर्सिफिकेशन तर मिळतंच. आणि जर तुम्ही निफ्टीचे ट्रेंड बघितलं तर निफ्टीचे ट्रेंड हा नेहमी वरती जाणार आहे आणि त्यामुळे जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि ती सेफ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर नक्कीच तुम्ही इंडेक्स फंडचा विचार करू शकता. आता आपण बघूया असे काही फॅक्टर्स जे तुम्हाला कन्सिडर करायला हवे जर तुम्हाला इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. पहिली गोष्ट म्हणजे रिस्क अँड रिवॉर्ड्स. मित्रांनो, इंडेक्स म्युच्युअल फंड जसं मी मगाशी म्हटलं की इंडेक्सला ट्रॅक करतात आणि त्यामुळे एक पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड आहे. या म्युच्युअल फंड मध्ये ऍक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड पेक्षा कमी रिस्क असते आणि याची व्हॉलेटिलिटी त्यातल्या कमी असते. जर मार्केट चांगली असेल आणि इंडेक्स वर जात असेल तर हे फंड तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतात, पण जेव्हा बऱ्याच कालावधीसाठी मार्केट खाली गेलं तर हे रिटर्न्स तुम्हाला निगेटिव्हही मिळू शकतात. आणि त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नेहमी बॅलन्स असणं गरजेचं आहे. काही अमाऊंट जर तुम्ही इंडेक्स फंड मध्ये टाकत असाल तर काही अमाऊंट तुम्हाला ऍक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड मध्ये पण टाकायला हवी. इंडेक्स म्युच्युअल फंडचे रिटर्न्स हे साधारणतः इंडेक्स प्रमाणेच असतात आणि त्यामुळे जर तुम्हाला अशी एक इन्व्हेस्टमेंट हवी ज्यामध्ये तुम्हाला कदाचित कल्पना आहे की तुमचे रिटर्न्स काय असू शकतील तर इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे ती म्हणजे ट्रॅकिंग एरर. आता ट्रॅकिंग एरर म्हणजे काय? समजा एखाद्या इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेत, आता त्या म्युच्युअल फंडने तेवढंच रिटर्न दिले पाहिजेत किंवा जवळपास रिटर्न दिले पाहिजेत जे की त्या इंडेक्सने रिटर्न दिलेत, पण बऱ्याचशा वेळेत
त्यांच्या दोघांमधला डिफरन्स हा जास्त असू शकतो आणि त्यामुळे तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट याच्यासाठी करताय की तुम्हाला एक स्टेबल आणि चांगले रिटर्न मिळावे. पण यामध्ये जर म्युच्युअल फंड आणि इंडेक्सेस मधला डिफरन्स जास्ती असेल तर तो म्युच्युअल फंड नक्कीच चांगला नाहीये आणि त्यामुळे इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला ट्रॅकिंग एरर नक्की चेक केला पाहिजे. एक्सपेन्स रेशो मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला एक्सपेन्स रेशो द्यायला लागतो. आता एक्सपेन्स रेशो म्हणजे काय, की फंड मॅनेजमेंट कंपनी हा फंड मॅनेज करते की त्या फंडच्या मागे काही रिसर्च करते, शेअर्सने चूज करते, त्यामध्ये वेगवेगळे बदल करते आणि या सगळ्याला खर्च जो आहे तो खर्च मिटिगेट करण्यासाठी ते लोक तुमच्याकडनं एक्सपेन्स रेशो घेतात. पण इंडेक्स म्युच्युअल फंडच्या केसमध्ये एवढ्या ऍक्टिव्हिटीज करण्याची गरजच नसते, कारण की हा एक पॅसिव्हली मॅनेज म्युच्युअल फंड आहे. इंडेक्सेस मध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज चालल्या किंवा जे काही अलोकेशन आहे सेम टू सेम ते लोक या म्युच्युअल फंड मध्ये रेप्लिकेट करतात आणि त्यामुळेच त्याचा खर्च कमी होतो. त्यामुळे इंडेक्स म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो हा बऱ्यापैकी कमी असतो. तुमच्या फायनान्शियल प्लॅनच्या अकॉर्डिंगली तुम्हाला इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हे ठरवलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले तर शॉर्ट टर्म मध्ये कदाचित त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन असू शकतं आणि त्यामुळे रेकमेंडेड आहे की जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट 7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी पाहिजे असेल तरच इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा. इंडेक्स म्युच्युअल फंडचा लॉंग टर्म रिटर्न हा साधारण 10-12% असू शकतो आणि त्यामुळेच जर तुमच्याकडे तेवढा कालावधी आहे, जर तुमच्याकडे 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्ती कालावधी आहे, जर तुम्ही एका लॉंग टर्म गोल साठी सेव्ह करताय किंवा तुम्ही तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंग साठी इन्व्हेस्ट करताय तर नक्कीच तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंडचा उपयोग करू शकता. टॅक्स मित्रांनो, इंडेक्स म्युच्युअल फंड ही एक इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड स्कीम आहे आणि त्यामुळेच यावर तुम्हाला टॅक्स बसू शकतो. आता यामध्ये 2 प्रकारचे टॅक्स होऊ शकतात, एक तर डीडीटी आणि दुसरा कॅपिटल गेन टॅक्स. जेव्हा फंड हाऊस डिव्हिडंड पे करतात तेव्हा 10% डीडीटी डिडक्ट केला जातो तुमच्या सोर्स मध्ये आणि त्यानंतर तुम्हाला डिव्हिडंड पे आउट केलं जातं. जेव्हा तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंडचं युनिट रिडीम करता म्हणजे जेव्हा तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंड सेल करता किंवा काही युनिट सेल करता तेव्हा तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स लागू शकतो. जर तुम्ही म्युच्युअल फंडचं युनिट इन्व्हेस्टमेंटच्या 1 वर्षाच्या आधीच सेल केले तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू शकतो जो की 15% आहे आणि जर हेच युनिट जर तुम्ही 1 वर्षाच्या नंतर सेल केले तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन लागू शकतो जो की 10% आहे. आता आपण बघूया कोण लोक इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतात. पहिले म्हणजे कॉस्ट कॉन्शियस इन्व्हेस्टर. मित्रांनो, जसं मी मगाशी म्हटलं की इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये एक्सपेन्स रेशो खूप कमी आणि त्यामुळे लॉंग टर्म मध्ये तुम्हाला या कमी एक्सपेन्स रेशोचा नक्कीच फायदा होतो. जर तुम्ही असे इन्व्हेस्टर आहात ज्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जास्ती पैसे खर्च करायचे नाहीये तर नक्कीच तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ज्यांनी आताच इन्व्हेस्टमेंट सुरू केले त्यांच्यासाठी इंडेक्स म्युच्युअल फंड ही खूप चांगली सुरुवात आहे, कारण का इंडेक्स म्युच्युअल फंड हे इंडेक्सेसला रेप्लिकेट करतात आणि लॉंग टर्म मध्ये इंडेक्सेसनी नेहमी हायर रिटर्न्स दिले. लॉंग टर्म इन्व्हेस्टर, जसं मी मगाशी म्हटलं की इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करण्याचा विचार तेव्हाच करू शकता जेव्हा तुमच्याकडे साधारण 7 वर्ष आणि त्यापेक्षा जास्तीचा कालावधी आहे. जर तुम्ही तेवढा वेळ इंडेक्स फंडला देऊ शकला तर नक्कीच इंडेक्स फंड तुम्हाला खूप चांगलं रिटर्न देऊ शकतो. पॅसिव्ह इन्व्हेस्टर्स मित्रांनो, असे इन्व्हेस्टर ज्यांनी की एकदा पैसे टाकले की ते सारखे ट्रॅक करण्याची गरज नको वाटायला, अशा इन्व्हेस्टर्ससाठी इंडेक्स म्युच्युअल फंड हा खूप चांगला ऑप्शन आहे. इंडेक्स म्युच्युअल फंड हे इंडेक्सेसला जसं की तसं रेप्लिकेट करतात आणि त्यामुळे तुम्हाला त्यांना सारखं ट्रॅक करण्याची गरज नाही लागत. ज्या इन्व्हेस्टर्सना जास्त रिस्क घेण्याची भीती वाटते पण त्यांना डायव्हर्सिफिकेशन पाहिजे अशा लोकांसाठी इंडेक्स म्युच्युअल फंड एक चांगला ऑप्शन आहे. जर तुम्ही निफ्टी 50 इंडेक्स फंड घेतला तर त्यामध्ये निफ्टीच्या 50 कंपनीज येतात ज्या की व्हेरियस सेक्टर्स मध्ये आहेत आणि त्यामुळेच एका फंडमुळे तुम्ही 50 कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकता ज्या की वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये. एकेका स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा इंडेक्स फंड तुम्हाला ऑप्शन देते की तुम्ही चांगल्या 50 कंपनीज मध्ये एकत्र पैसे गुंतवू शकता. इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला हेही बघणं गरजेचं आहे की ज्या फंड हाऊसेस मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तो फंड हाऊस कसा आहे, ते एफिशियंटली फंड मॅनेज करू शकतायत का, त्यांचा ट्रॅकिंग एरर कसा आहे आणि त्याचे युजर प्रॅक्टिसेस कसे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला फंड साईज चेक करणं हे खूप गरजेचं आहे. जेवढा मोठा फंड असेल तेवढाच कमी त्याचा एक्सपेन्स रेशो असू शकतो आणि इंडेक्सला रेप्लिकेट करण्यासाठी त्यांच्याकडे एफिशियंटली फंड आहे का. तर मित्रांनो, मी आशा करतो की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या ज्ञानात भर पडली असेल. जर तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल किंवा काही टॉपिक बद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये कळवा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर पुन्हा भेटूया कॉफी विथ केळकरच्या एक नव्या कोर एपिसोडमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. जर तुम्हालाही गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची बेस्ट प्रॅक्टिस कोणती आहे याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा आणि श्रीमंत होण्यासाठी कोणत्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजे याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.